सध्या आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येत आहे आणि जी अजितदादाची राष्ट्रवादी आहे काही पक्षप्रवेश सुद्धा होत आहे. एकंदरीत परभणी जिल्ह्याचं वातावरण पाहायला गेलं तर शरद पवार गट असेल किंवा अजितदादा पवार गट असेल कुठंतरी खिंडार लागल्यासारखं वाटतं. काय सांगणार या संदर्भात? नाही, मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा महाराष्ट्रामध्ये ठरलेला कार्यक्रम आहे. त्यांना उद्धव ठाकरे गटातली माणसं फोडल्यानंतर आता त्यांना स्वतःचा पक्ष महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष करायचा आहे आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपची त्यांची काही युती होणार नाही आणि भाजप त्यांना काही 5-50च्या वरती जागा देणार नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये येणारी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या दृष्टीने त्यांची अख्खी महाराष्ट्रामध्ये हालचाल चालू आहे. हे फक्त परभणीतच घडत नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता मित्रपक्षामधली माणसं जी युतीमधली आहे त्यांनी एकमेकांचे पक्ष फोडण्याचे कार्यक्रम जोरात सुरू केले. तिकडे बॉम्बेमध्ये नाईक शिंदेचा पक्ष फोडत आहे भाजपचे. शिंदेसाहेब अख्ख्या महाराष्ट्रात फिरून अजितदादा गेल्यामुळे दिशाहीन असलेल्या सुनेत्र पवारमधला आणि सत्तेमध्ये असून कमजोर असलेला पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यात त्यांना यश याच्यामुळे मिळतं आहे की जे सुनेत्र पवारच्या हंडीमध्ये दादाच्या होत्या त्यांना माहीत आहे ही हंडी कच्ची आहे म्हणून एकनाथ शिंदेच्या हंडीमध्ये आपली डाळ पकती का या विचाराने ते सगळे त्या हंडीमध्ये प्रवेश करत आहे. फक्त सत्तेची लालसा हाच एकमेव त्यांच्यामध्ये दृष्टिकोन आहे आणि सत्तेतून काही मिळतं का याच्या पलीकडं ही निवडणुकीच्या राज्यातली सत्तेला लाभून लोक या पद्धतीचंच राजकारण करत आहे. म्हणून एकनाथ शिंदे परभणीमध्ये येऊन कोणते कोणते पक्ष फोडतात ते काही दिवसांतर तुम्हाला चांगल्या रीतीनं दिसून येईल. आधी त्यांनी उद्धव ठाकरेचा पक्ष इथं फोडलाच आहे बंडू जाधवला घेऊन. आता त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या मागे लागला कारण त्यांना तो कमकुवत वाटतो आणि त्या लोकांना भविष्य नाही असं तिथल्या कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळे एक तर ते विलिनीकरणाची वाट पाहत आहे नाहीतर दुसऱ्या कोणत्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जायचा त्यांचा ओढा आहे. विलिनीकरण शक्य नसल्याचं चित्र समोर आल्यामुळे आता त्यांनी त्या पक्षात सहभागी होऊन त्या ठिकाणून त्यांना मजबूत करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहे. म्हणून हे म्हणलं की ही फोडाफोडी कोणत्या पातळीपर्यंत आलेली मी मागे सुद्धा सांगितली. साधी ही पक्षाची फोडाफोडी नाही, पुढे एकमेकांची डोकी फोडाफोडीसुद्धा यामध्ये होणार आहे सत्तेच्या राजकारणामध्ये आणि हे चित्र तुम्हाला लवकरच स्पष्ट होईल. परंतु एकंदर एक तर खरं आहे की या देशातल्याच आणि महाराष्ट्रातल्या भाजपने जेनजीचा भीती त्यांना वाटत आहे आणि म्हणून काही प्रश्न गंभीर झाल्यामुळे या पद्धतीनं पुन्हा सत्ता मजबूत करता येतील का त्याचा ते प्रयत्न करतात.